आदाब, नमस्कार। सच के साथ ब्रेकिंग न्यूज 24 में आप सभी दर्शकों का फिर से स्वागत है। पेश है आज की ताजा खबरें। बारसीटाकली पुलिस स्टेशन में उलमा और कुरैश बिरादरी की हुई बैठक। आज बारसीटाकली पुलिस स्टेशन में आगामी त्योहार ईद उल अजहा को देखते हुए बारसीटाकली के पुलिस निरीक्षक श्री दीपक वारे साहिब ने कुरैश बिरादरी और उलेमाओं की एक बैठक बुलाई, जिसमें कुरैश बिरादरी को समझाया गया कि ईद के मौके पर गोवंश की कुर्बानी ना करे, नहीं तो कड़ी कार्यवाही की जाएगी। इस समय वहां पर सभी कुरैश बिरादरी के लोग मौजूद थे। साथ में उलेमा की भी बड़ी तादाद में मौजूदगी थी और पत्रकार गण भी मौजूद थे। देखिए बारसीटाकली से कैमरा मैन रामदत्त राठौर के साथ उप संपादक इरफान शेख की खास रिपोर्ट। अगर आप हमारे चैनल सच के साथ ब्रेकिंग न्यूज 24 से जुड़ना चाहते हैं और देखना चाहते हैं ताज़ा अपडेट, तो हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें और शेयर करें और कमेंट करना ना भूलें। धन्यवाद। देखिए हमारे चैनल के माध्यम से क्या कहा है पुलिस निरीक्षक दीपक वारे साहब ने। बकरीचा उत्सव असल्याने आज रोजी बारसीटाकली पोलीस पुरुष समाजाचे लोकांना बोलून त्यांना सूचना करण्यात आल्या की कोणीही उघड्यावरती आणि इलिगल पद्धतीने कत्तल करणार नाही। त्याचप्रमाणे जर आपल्याला कत्तलीसाठी जर एक जागा पाहिजे असेल तर माननीय कार्यकारी अधिकारी नगरपालिका यांच्याशी पत्रव्यवहार करून तात्पुरता कत्तल करण्याची परवानगी घेऊनच कत्तल करण्यात यावी। त्यानंतर कत्तल करण्यात आल्यानंतर जे जनावरं बोकड बकरी वगैरे असतील तर त्यांना त्यांचे जे वेस्टेज मटेरियल असेल ते उघड्यावर न ठेवता व्यवस्थित त्याचा दम नगरपालिकेच्या मार्फतीने करण्यात यावे। तसेच कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही या संबंधाने सर्वांना सूचना करण्यात आल्या। त्याच पद्धतीने ईद बकरीच्या निमित्ताने आज रोजी गावातील परिसरातील जे मशिदीचे मौलवी आहेत त्यांची देखील आज रोजी आपण मीटिंग घेतली। त्यांना जे पुरुष समाजाचे बांधव आहेत त्यांना ज्याप्रमाणे सूचना करण्यात आल्या त्याचप्रमाणे मौलवी यांना देखील आपल्या जे पर्सनल जागेवरती बकरी साजरा करतील त्यांना देखील वेस्टर्न मटेरियल वगैरे हे इतरत्र कुठेही उघड्यावर न फेकता नगरपालिकेच्या माध्यमातून व्यवस्थित आणि दम करण्यात आले की त्यामुळे कोणीही रोगराई वगैरे या पद्धतीचं वातावरण होणार नाही, तसेच वादविवाद होणार नाही, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही। या संबंधाने मौलवी यांना त्यांच्या मशिदीच्या माध्यमाने मुस्लिम बांधवांना आवाहन करण्याचे त्यांना सांगण्यात आले आणि ईद बकरी ईदच्या सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या। त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही आणि कोणीही छोट्या छोट्या कारणावरून कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होणार नाही याबाबत सर्वांना आवाहन करण्यात आले व सर्वांना बारसीटाकली परिसरातील प्रत्येक समाजाचा सण हा शांततेत पार पाडेल यासाठी सर्वांना आवाहन करण्यात आले।